लाइव स्ट्रीमिंग के लिए, टेलीकास्ट के लिए जा रहा है, तो उनको ढेर सारी शुभकामनाएं। इसी तरह से उनका सफर जारी रहे और पूरे विश्व में वो छाए रहे अपने लाइव स्ट्रीमिंग के जरिए। टॉस जीतकर पहले बल्लेबाजी करने का निर्णय लिया है ताई पैकर्स ने और आमंत्रित किया है टीम माही 11 को गेंदबाजी के लिए। चलिए जल्द से जल्द मुकाबला शुरू करना है आपको। फील्डिंग सजाए जल्द से जल्द, माही 11 तुरंत फील्डिंग सजा लें। माही 11 लास्ट कॉल, तुरंत फील्डिंग लगा ले प्लीज। चार ओवर का ये मुकाबला खेला जाएगा। जो टीम जीतेगी वो क्वालिफाई करेगी सेमीफाइनल के लिए। सेमीफाइनल के लिए एक टीम तैयार बैठी है, मिक्की बॉयज। ये मुकाबला काफी निर्णायक साबित होगा। चलिए गेंदबाजी टीम रेडी है, बल्लेबाजी टीम भी रेडी है। गेंदबाजी पर हमेशा की तरह इस बार भी नजर आएंगे अनिकेत सानप। अलॉन्ग द कार्पेट ऑन साइड, माफ कीजिएगा, डीप एक्स्ट्रा कवर के क्षेत्र में खेलने का प्रयास है। एक रन तेजी के साथ में पूरा किया है, दूसरे की कोशिश बिल्कुल नहीं होगी। टॉस जीतकर पहले बल्लेबाजी करने का निर्णय लिया है टाई पैकर्स ने। ये बताया है कि ये मुकाबला उनके लिए काफी इंपॉर्टेंट है और हमेशा नॉकआउट मुकाबले में इंडियन टेंडेंसी यही देखी गई है कि टॉस जीतो और पहले बल्लेबाजी करो, मैच जीतो। ऐसी फीलिंग दर्शाते हुए नजर आते हैं अक्सर खिलाड़ी, अक्सर टीमें। अगली गेंद, ओ आवाज आई है बहुत ऊंची, गेंद गई मैदान के बाहर। बैट्समैन ऑन फायर, इरादे कर दिए हैं दूसरी गेंद में जाहिर। 6 रनों से की है टीम की नैया अपरंपार और षटकार। अमित नायक अपनी टीम की ओर से लास्ट मैच के प्लेयर ऑफ द मैच अवार्ड जीतने वाले खिलाड़ी, द मैन फ्रॉम रायगढ़। द बैटल बिगिंस, अमित नायक वर्सेस अनिकेत सानप। इस बार हवा में गेंद है, खिलाड़ी पहुंच पाएंगे या नहीं देखना होगा। बैलेंस नहीं है, बैलेंस नहीं है। मोबाइल में बैलेंस है मगर वहां पे बॉडी लैंग्वेज कुछ ठीक नहीं है और बॉडी लैंग्वेज का बैलेंस नहीं है। तो बैलेंस होना चाहिए था, मौका बना दिया था। ये एक अच्छी गेंदबाज की यही तो खासियत रहती है ना कि तजुर्बा आपको दिखाना होता है। नाराज है, नाखुश है, परेशान है। देखिए जिस तरह से चेहरा दर्शाया जा रहा है अनिकेत सानप का, कहीं ना कहीं वो नाखुश है। खिलाड़ियों को तो साथ देना जरूरी होता है, खिलाड़ी अगर साथ नहीं देते हैं तो कहीं ना कहीं बॉलर का जो कॉन्फिडेंस रहता है ना वो बढ़ता नहीं है, घटता है। 6 आया, उसके बाद में कोशिश की विकेट चटकाने की, खिलाड़ी ने नहीं दिया साथ। अगली गेंद पे देखना है कि क्या करिश्मा कर पाएंगे अनिकेत सानप। ये लीजिए लकड़ बक्कम दे धनादन, दिल को लगेगा धक्का। टीम होगी अक्का बक्का जब बैट्समैन जड़ेगा ऐसा शानदार जानदार छक्का। ये वो गलती है
अब वो खिलाड़ी पे नजर रहेगी, खास तौर से नीलेश थे वहां पे तैनात, कि आपने कैच छोड़ा या फिर मैच छोड़ा। अभी तक कोई भी बल्लेबाज ने अभी आज के इस मुकाबलों में 2 बैक टू बैक सिक्सेस नहीं लगाए हैं। छोटे टप्पे की गेंद, माफ कीजिएगा, 2 बैक टू बैक ने, अनिकेत सानप इनके ओवर में 2 छक्के नहीं आए। एक 6 जरूर देखने को मिला है, मगर अमित नायक थोड़े से भारी साबित होते हुए अनिकेत सानप पर। ओ लेग कटर डाली है, बाकी गेंद अगर देखे तो काफी ज्यादा अतिरिक्त उछाल भी देखने को मिला है। लेग स्टंप से काफी बाहर गई है गेंद। वाइड का इशारा अंपायर के द्वारा, एक अतिरिक्त रन जुड़ जाएगा स्कोर कार्ड में। वो रिदम बिगड़ता हुआ नजर आया, कहीं ना कहीं वो कैच अगर हो जाता तो इरादे कुछ अलग मजबूत नजर आते, मगर यहाँ पे थोड़े से गेंदबाज के इरादे कमजोर नजर आ रहे हैं। मगर जानते हैं, तजुर्बा है, उंगलियां बिखेर सकते हैं गेंद पर। उंगलियां बिखेरी जरूर है, मगर देखना है अंपायर का इशारा। 2 रन। देखिए फ्रस्ट्रेशन, और निकलना भी चाहिए। बड़ा विकेट हो सकता था, वो अपना काम तो कर दिए थे। 1 ओवर मिस्टर अमित नाइक साबित होते हुए सामने वाली टीम के लिए खतरा। रनों की जारी है जतरा। 1 ओवर के बाद रन संख्या जा पहुंची है पूरे 17। 2 सिक्सेस, 1 वाइड देखने को मिला। अंतिम गेंद पे 2 रन वाला ये शॉट। 4 ओवर का ये मुकाबला दोनों ही टीमों के लिए निर्णायक साबित होने वाला ये मुकाबला। पुरंदर ट्रॉफी 2026 पहला दिवस जारी है। डे नाइट वाली ये स्पर्धा, दर्शकों की उमड़ती हुई भीड़ ये बता रही है कि काफी दिनों से वो इंतजार कर रहे थे। और कुछ दर्शक वो जो रेलिंग लगी है ना आयरन की, लोहे की, तो वहां से सटीक खड़े हैं, बैठे नहीं हैं, तो उनकी नजर पूरी तरह से मुकाबलों पे जमी है। उनकी हम दाद देंगे। स्वागत नहीं करोगे हमारा, प्रशांत ने दिखाया है ये शॉट खेल करके। हम भी डग आउट से होकर आए हैं सेट, और मिल जाएंगे 4। अंपायर का इशारा, गेंद मैदान के बाहर है जा रहा, और 4 4 4 4 है आ रहा। एक तरफ से हो रही है पिटाई तो दूसरी तरफ से धुलाई है। एक तरफ कुआं तो दूसरी तरफ खाई। टाई पैकर्स टॉस जीतकर बल्लेबाजी करने का निर्णय अभी तक सही और सच्चा साबित होता हुआ नजर आया है। और हर टीम ये सोचती है ना कि टॉस जीतकर पहले बल्लेबाजी करके अच्छा टारगेट दिया जाए, क्योंकि ये मुकाबला अगर जीते तो सेमीफाइनल बस एक कदम रहेगी दूर इनामी राशि से, क्योंकि फाइनल में फिर पहुंच जाएंगे सेमीफाइनल खेल के जीत के। हल्के हाथों से थोड़ा सा डी पॉइंट के क्षेत्र में खेलने का प्रयास करना चाह रहे थे। एक ही रन से संतुष्टि हासिल होगी। और एक अच्छी चीज ये हुई है कि देखिए सिक्सेस भी आ रहे हैं, स्ट्राइक रोटेशन भी जारी है, एक्स्ट्रास भी आए हैं। डॉट परसेंटेज अभी तक पिछली 8 गेंदों में अगर बात करें ना तो मात्र 1 डॉट बॉल आई है। यहां पे कैचआउट की मांग, और ये लीजिए आ बैल मुझे मार वाली परिस्थिति। जिंदगी मौके कम धोखे ज्यादा देती है। यहां पे मौका दिया था, और एक नहीं 2 मौके दे दिए थे जिंदगी ने बल्कि गेंदबाजों ने जो मौके दिए थे उस मौके पे आपको प्रयास पूरा करना चाहिए। खिलाड़ियों को साथ देना जरूरी रहता है, इनकी तो बड़ी भूमिका रहती है। इस बार भी कोशिश है विकेट चटकाने की, इस बार नहीं होगी गलती, आ जाएगी विकेट, कट जाएगी बल्लेबाज की टिकट। डगआउट का रास्ता हुआ है तय, प्रशांत को जाना होगा पवेलियन। पहली सफलता दिलाने वाले गेंदबाज बने हैं प्रथमेश। बैक टू बैक 2 गेंदों में 2 विकेट ऑलमोस्ट चटका चुके थे। तीसरे नंबर पर आए हैं बल्लेबाजी करने के लिए करण। इनके राम में ही रन है, तो देखना है कि कितने रन बटोरने की कोशिश करेंगे करण। क्या करंट पैदा करेंगे अपनी बल्लेबाजी से, या करंट देंगे गेंदबाजी टीम को धुआंधार बल्लेबाजी से, ये देखना होगा। 4 ओवर का मुकाबला है, हर बल्लेबाज
का ये ख्वाब रहता है कि बस 3 या 4 गेंदें ऐसी खेलूं कि 2 या 3 मैक्सिमम उसमें कनेक्ट करूं, अपनी टीम को अच्छे टारगेट की ओर अग्रसर करूं। कैचेट की मांग बहुत हाई गया है, ये लीजिए तालमेल की कमी, नजरें गेंद के ऊपर नहीं जमी और ये 2 रन तेजी के साथ में हो जाएंगे पूरे। ये मुकाबला अगर हारे ना तो निश्चित रूप से आंखों में आएगी थोड़ी सी नमी, नजरें जमाना होगा, नाम बनाना होगा, गेम दिखाना होगा और यही तो मौका होता है कि आप जैसे जिस तरह से हमने देखा कि पिछले मुकाबले में अभिषेक ने जिस तरह से इरादे नेक जाहिर करके मुकाबले को अपने नाम किया, वो जो सेल्फ कॉन्फिडेंस होता है ना वो दिखाया, मैं कर सकता हूं कॉन्फिडेंस से। 6 रन वाला शॉट खेलकर अपनी टीम को जीत की ओर अग्रसर किया। वैसे ही कॉन्फिडेंस यहां पे बरपा देना है, मगर यहां पे तो दिल पे चला है धाव, गेंदबाजी का बड़ा है भाव। शॉट सो ब्यूटीफुल, सो एलिगेंट, जस्ट लुकिंग लाइक अ वाव, और ऐसे ही नाम कमाओ। 31 रन, कैचेस विन द मैचेस। 3 कैचेस अभी तक छोड़े गए हैं, 2 मौके मिले हैं अमित नाइक को और 1 मौका मिला है करण को। 31 रन, 15.50 का करंट रन रेट चलता हुआ। इसी प्रकार अगर बल्लेबाजी होगी ना तो मुझे लगता है कि 60 प्लस यहां से टारगेट देखा जा सकता है। ताई पैकर्स नाम बड़ा है, काम बड़ा है और हर बल्लेबाज इसीलिए मैदान के अंदर पिच पर खड़ा है कि कभी चौका कभी सिक्सर जड़ा है। नीलेश, गेंदबाजी में थोड़ा सा चेंज होगा। आज हमने भव्य और दिव्य सितारे देखे, उस्मान पटेल रायगढ़ का टाइगर जिन्हें कहा जाता है वो देखने को मिले, साथ ही साथ प्रथमेश पवार उर्फ नाना, थॉमस डाइस जो कि ऑल इंडिया लेवल में ये अलग अलग स्पर्धाएं खेलते हैं। अभी हम देख रहे हैं अनिकेत सानप, अमित नाइक, इनका भी बड़ा नाम है पूरे महाराष्ट्र परिसर में। चलिए नीलेश वर्सेस अमित नाइक, 2 ओवर 31 आफ्टर 2 ओवर रन 31, लॉस ऑफ 1 विकेट। नीलेश इन पर नजर रहेगी। स्लोवर डिलीवरी है, बल्ले का अंदरूनी किनारा लगा था, अच्छी गेंद, नपीतुली गेंदबाजी देखने को मिली है। पहले ही गेंद से जो है ना ये साबित करना होगा कि आप में कितनी प्रतिभा है। धीमे धीमे रफ्तार से गेंदबाजी करते हुए पहली गेंद डॉट डाली है इनफॉर्म बैटर को, सेट बल्लेबाज को, पैरों पर डाली हुई गेंद है, डीप फाइन लेग की ओर खेला है मगर मिलेंगे मात्र रन 2। इस प्रकार अगर गेंदें अगर जाती भी है, 1-2 गेंदें अगर डीप फाइन लेग या डीप स्क्वायर लेग की दिशा में, तो ज्यादा रन बटोरे नहीं जाएंगे बल्लेबाज के द्वारा। तो कोशिश यही होनी चाहिए कि शॉर्ट ऑफ लेन डिलीवरी अगर आप डालेंगे ना तो कहीं ना कहीं आपको फायदा पहुंचेगा। अगर आप ओवर पिच गेंद डालेंगे या यॉर्कर लाइन वाली गेंद डालने के लिए जाएंगे तो बल्लेबाज तो हावी होते हुए नजर आएंगे, क्योंकि लॉन्ग ऑन लॉन्ग ऑफ बाउंड्री प्राप्त हो जाएगी, सिक्सेस प्राप्त हो जाएंगे। 2 गेंदें, 2 रन अभी तक खर्च हुए हैं इस ओवर से। अगली गेंद इसी बीच, ये बहुत ही अच्छी, थोड़ी सी रफ्तार से गिरफ्तार करने वाली गेंद थी। बल्लेबाज को तो बीट कराया ही है, साथ ही साथ विकेट कीपर को भी बीट कराया है। दस्ताने थोड़े से कमजोर हैं मगर जोर दिखा है गेंदबाजी के जरिए, गेंदबाज के हाथों से। छोटा पैकेट बड़ा धमाका, यंगस्टर ये खिलाड़ी, युवा ये सितारा। अगली गेंद नजर है सबकी जमी हुई इस गेंदबाज पर। नहीं, ये गलती करेंगे अगर आप तो हर्जाना भुगतना पड़ेगा सिर्फ 2 रनों का। और जिस तरह से शॉट खेलते हैं चंदू सर बल्लेबाज, लॉफ्टेड शॉट, तो कमेंटेटर में ऊर्जा भर जाती है, मगर बल्लेबाज की ऊर्जा के साथ में कमेंटेटर की ऊर्जा थोड़ी कम हो जाती है जब अंपायर खड़े कर देते हैं 2 उंगलियों को हवा में, मात्र 2 रन। यही तो क्रिकेट है, अपनी भावनाओं को बहुत ज्यादा व्यक्त नहीं कर सकते हम। चलिए अगली गेंद, अभी तक 4 गेंदें डाली है और मात्र 4 रन खर्च किए बल्ले से गेंदबाज ने। ओवर पिच गेंद
फिर से मिलेंगे मात्र 2 रन। कितना भी ऊंचा खेलिए, गेंदबाज को पता है कि कहां पर 2 रन है। 2 ओवर में 31 रन थे, पिछली 5 गेंदों में 6 रन आए हैं और पिछली 5 की 5 गेंदें खेली है अमित नाइक ने। युवा सितारा, युवा गेंदबाज है, धाकड़ परफॉर्मेंस दिखाते हुए इस पुरंदर ट्रॉफी 2026 में नीलेश। इस बार हवा में गेंद है, कैचेट की मांग देखना होगा। चलिए 2 रन मिल जाएंगे। तालियों की गड़गड़ाहट से स्वागत हो रहा है इस गेंदबाज का। उस मोड़ पर, उस छोड़ पर, उस पॉइंट पर गेंदबाजी की है इस युवा सितारे ने, जहां पे 2 ओवर में बना डाले थे बल्लेबाजी टीम ने 31 रन, 31 रन और 8 रन खर्च कर कर बहुत ही शानदार गेंदबाजी की है। 39 रन आफ्टर 3 ओवर। अंतिम ओवर कौन लेकर आएगा? प्रथमेश का 1 ओवर हो चुका है, अनिकेत इनका ओवर हो चुका है, नीलेश का 1 ओवर हो चुका है। अंतिम ओवर कौन लेकर आएगा? हमें आएंगे। अभी तक गेंदबाजी की नहीं है उन्होंने, मगर चलिए हमें नहीं आएंगे। प्रतीक शर्मा क्रिकेट में जान झोंकने के लिए अपना साबित करने वाले कर्म और धर्मा प्रतीक। ये 6 गेंदें बहुत ज्यादा मायने रखेगी। ये 6 गेंदों में डिसाइड होगा टारगेट कितना रहेगा। जिस प्रकार पिछले ओवर में जो शॉट सिलेक्शन देखने को मिले अमित नायक के जरिए, कहीं ना कहीं वो बांध कर रखा है समा। ट्राई करने के लिए जा रहे थे हर बार अमित नायक के लॉन्ग ऑन का इलाका चुने या फिर डीप मिड विकेट के ऊपर से बाउंड्री प्राप्त करें, 4 एटलीस्ट मिल जाए, मगर नीलेश की तारीफ होगी। चलिए अब बल्लेबाजी पर करण, नो बॉल का इशारा अंपायर के द्वारा अलोंग द कार्पेट। 1 रन तेजी के साथ में पूरा हो जाएगा। ओवर स्टेपिंग का नो बॉल, ओवर स्टेपिंग का। जिस तरह से बास की नजर रहती है समंदर के अंदर मछली पर, उसी प्रकार हमारे अंपायर की नजर रहती है गेंदबाज के ओवर स्टेपिंग पर। सेकेंड लास्ट मुकाबला है लीग स्टेज का, आज के डे नाइट का ये अंतिम मुकाबला। ये डिसाइड करेगा कौन सी टीम सेमीफाइनल में प्रवेश करेगी। फ्री हिट, फ्री हिट वाली ये गेंद फिर से जहां पे मौका मिला था वहां पर गेंद गई है। अब इस फ्री हिट पे आप कैच भी पकड़ेंगे तो वो विकेट नहीं आएगा, मात्र औपचारिकताओं से भरा हुआ ये कैच रहेगा। लीगल डिलीवरी पे 3 मौके मिले थे और 3 मौकों पे वो कैच ले नहीं पाए और फ्री हिट पे कैच लिया है। और फिर से कैच छूटा, फंबल होते हुए नजर आए वहां पे खिलाड़ी लॉन्ग ऑन क्षेत्र के। और जिस प्रकार अभिषेक ने जो बल्लेबाजी की पिछले मुकाबले में, जो ऊर्जा भरी अपने टीम के अंदर में, यहां पे टीम ऐसा लग रहा है उनकी कि थोड़ी सी थकावट, थोड़ी सी गलावट और जो एंथुसियाज्म के साथ में जो परफॉर्मेंस दिखा रही थी वो कहीं ना कहीं थोड़ा सा कम नजर आ रहा है। 4 कैचेस छूटे हैं, गेंद हाथ से छूट रही है। अंतिम कुछ गेंदों पे थोड़ा सा डटकर फील्डिंग का सामना करना पड़ेगा। थोड़ा सा लेग स्टंप के बाहर ये गेंद गई है, बाजुएं खोलने का मौका मिला है अंपायर को। और देखिए फिजिकल एक्सरसाइज भी होती है हमारे अंपायर्स की, जो बॉडी लैंग्वेज है उनकी बता रही है कि कितने एक्सपीरियंस और तजुर्बेकार अंपायर हैं। नजर पूरी जमी हुई, जो पोजीशन है आप देख सकते हैं उनका स्टैंडिंग। अगली गेंद, गेंद अंदर है या बाहर है ये देखना होगा। मात्र 2 रन, ये चीज खेलेगी नहीं बल्कि चलेगी। जिस तरह से नीलेश ने गेंदबाजी की थी उसी को फॉलो करते हुए आगे बढ़ते हुए नजर आ रहे हैं प्रतीक शर्मा। 2 ओवर 31 रन, डजंट मैटर, भूल जाइए, मगर हमको आगे की 2 ओवर में अच्छी गेंदबाजी करनी है। वहां पे 15 या 18 रन भी देते हैं तो टारगेट हमको 60 नहीं मिलेगा, ये कोशिश होगी। इस बार हवा में गेंद, बड़े शॉट का प्रयत्न। ओ हो, हे राम, हे ईश्वर, हे जगन्नाथम प्रेमानंद, हे का हुआ?
ऐसा प्रतीत हो रहा है और चीन डपाक डमडम ये वाली फीलिंग आ रही है जिस तरह से कैच छोड़ी है। 5वां कैच, 4 ओवर का ये मुकाबला है और 5वां कैच छूटा है। कैचेस विन द मैचेस, पकड़ो कैच जीतो मैच, ये हमेशा क्रिकेट आप जब सीखते हैं तब से ये बात सिखाई जाती है। अभी तक 4 इलीगल डिलीवरी है, अंतिम 2 गेंदें आने वाली है। अमित नायक नहीं, रन नहीं आएंगे, डॉट बॉल। शायद अमित नायक सोच रहे हैं कि स्ट्राइक रखते हुए अपने पास बड़े शॉट का किया जाए प्रयास। 48 रन, 48 रन, थोड़ा सा लंबा ओवर घट रहा है मगर उसके बावजूद भी रन ज्यादा चुराने नहीं दिए हैं प्रतीक ने। 7 गेंदें डाली है अभी तक। ये बल्ले का भारी किनारा, 1 रन तेजी के साथ पूरा हो जाएगा। दूसरे की कोशिश जारी है। चलिए 2 रन ये पूरे होकर स्कोर कार्ड में होगा इजाफा और बना डाले हैं हाना हाना का प्रकल्प दिखाते हुए पूरे 50 जीत की आस के साथ में। टारगेट थोड़ा सा दूर है ना कि है पास। 51 रनों का टारगेट दिया है, लक्ष्य दिया है टाई पैकर्स ने, टीम माही 11 इनको। और अब बल्लेबाजी करते हुए नजर आएगी माही 11 51 रनों के लक्ष्य को पीछा करते हुए। और कमेंट्री बॉक्स में होगा चेंज। द वॉइस ऑफ महाराष्ट्र, हमारे मार्गदर्शक, सभी दर्शक इनके आवाज के करते हैं चर्चे और यही हमेशा है कहते। कहां है द लीजेंड कमेंटेटर मिस्टर चंदू जी शेटे। सर वेलकम। चला आपण खान सरांचा आवाज ऐकत होता जे खास नागपूरवरून आले ते या स्पर्धेच्या समालोचनासाठी आणि आजच्या दिवसातील एका महत्त्वपूर्ण मॅचच्या दुसऱ्या डावाकडे आपण निघालेलो आहे। स्थळ डोंगरी वीर संभाजी क्रीडांगण, ज्या क्रीडांगणाचा खूप सारा इतिहास आहे आणि त्यातल्या त्यात शेवटच्या बॉलचा तरी इतिहासच आहे। आज पुन्हा एकदा पाहिलं 2 मॅच अशा झाल्या ज्या शेवटच्या बॉलवर गेल्या आणि बॅटिंग टीमने त्या जिंकल्या सुद्धा, परंतु हेही विसरून चालणार नाही आहे 6 बॉलमध्ये 6 न झालेल्या सुद्धा या मैदानात आपण पाहिलेले आहेत। 6-4 6-5 अशा सुद्धा नाही झाल्यात, या मैदानाचे वैशिष्ट्य आहे। हो, गेल्या वर्षी तर एक चमत्कारच झाला शेवटच्या बॉलवर, बॉल झाडाला लागत लागत बाउंड्रीमध्ये गेला। म्हणून म्हटलं या मैदानावर शेवटच्या बॉलचे चमत्कार खूप झालेले आहेत। एकदा या बंड्याने एक 6 मारला होता शेवटच्या बॉलला। चला जाऊयात मॅचच्या दिशेने। खूप साऱ्या आठवणी आहेत या मैदानातल्या, परंतु मॅच आणि स्पर्धा खूप चांगली चालली आहे। स्ट्राइकवर लालबागचा वंडर बॉय विशारद पगारे यांना आपण पाहतोय आणि बॉलिंगसाठी पालघर एक्सप्रेस प्रज्योत अंभिरे। महत्त्वाची मॅच
पहिला बॉल स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होतोय. मॅचला जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता आहे ती 51 धावांचा पाठलाग करायचा आहे. 4 ओव्हर आहेत, परंतु ही 30 टीम आहे ज्यांनी मागील मॅच मध्ये 57चा पाठलाग केला होता. परंतु ती मॅच वेगळी आहे, ही मॅच वेगळी आहे. माही 11 वरळी एका बाजूला, दुसऱ्या बाजूला ताई पॅकर प्रभादेवी पालघर अशी ही मॅच. समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळला गेला आहे. बॉल हवेत आहे, पाहूया. खूप सारे चमत्कार होतात म्हटलं इकडे. या मैदानात येताना, घरून येताना नसीब देखील बरोबर घेऊन यावं लागतं. या वेळेला खोलवर टप्प्याचा बॉल विशारद समोरच्या दिशेने खेळतायत. 1 रन तिकडे मिळणार आहे. धावसंख्या आता पुढे जाईल, ती म्हणजे 4 वर. दोन्ही संघांसाठी अगदी महत्वाचा हा सामना आहे आणि जवळपास 12-12.5च्या सरासरीने या रन बनवायचे आहेत. 51 करायच्यात म्हटल्यानंतर प्रयत्न दोन्ही बाजूला करावे लागणार आहेत. अभिषेक आंबरे आजच्या दिवसाचा हिरो आहे. काय जबरदस्त कामगिरी केली आहे त्यांनी सुद्धा. तर आजच्या दिवसाचे हिरो तर प्रज्योत आंबेरे सुद्धा आहेत. त्यांनी बॅटिंग बॉलिंगमध्ये चांगली कामगिरी केली आहे. पाहूया. पहिला बॉल ऑफस्टंपच्या बाहेर टाकलाय, वेगात टाकलाय, यष्टीरक्षकांकडे पाठवलाय. पावसाळी क्रिकेटची काय मजा असते, त्याच्यासाठी मुंबईकर व्हावं लागतं. मुंबईत असाल, मुंबईत तुम्ही जर राहिला असाल, मुंबईत जगला असाल तर पावसाळी क्रिकेट काय आणि पाऊस काय आहे, आणि पाऊस असताना सुद्धा मुंबईकर कामाला कसं जातो ते सुद्धा तुम्हाला कळेल. त्याच्यासाठी मुंबईकर व्हावं लागेल. वाह, यावेळेला कडक स्ट्रोक समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होतोय. पंचांच्या इशाऱ्याची आम्ही वाट पाहतोय. 2 धावा त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. धावफलक जर पाहिलं तर आता 6 वर ही धावसंख्या आहे. सिंग पॅकर डोंगरीची ही स्पर्धा पुरंदर चषक याही वर्षी आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये उतरलेली आहे. ज्या पद्धतीने मात्र सगळ्यांना आवडलेली ही स्पर्धा, त्याचं कारण आहे मॅच कट टू कट होत आहेत, मॅच चांगल्या होत आहेत, त्याचबरोबरने प्रेक्षकांना आनंद मिळतोय. मैदान चांगलं आहे. नाईटमध्ये रबर बॉल क्रिकेट पाहायला मिळतं का? हो, येतं. त्यासाठी चला या डोंगरीला या. आणि डोंगरीला आल्यानंतर तुम्हाला या मॅचेस पाहायला मिळतील. सँडर्स रोड रेल्वे स्टेशन, ज्याला आपण डोंगरीच म्हणतो आणि डोंगरीच आहे, तर तिकडे येऊन क्रिकेटची एक वेगळी मजा आहे. हा बॉल थोडासा पुढे केला होता, टायमिंग तेवढा प्रॉपर नाहीये, परंतु 1 रन. काय उचलला होता बॉल, फेकलाही, परंतु गॅदर चांगला केलाय तिकडे. त्यामुळे एका धावेने धावसंख्या पुन्हा पुढे जात असताना पाहायला मिळेल. आणि पहिल्या ओव्हरमध्ये प्रज्योत आंबेरे यांनी धावसंख्या दिली फक्त 7 दिल्या आहेत. वाह, काय बॉलिंग केली आहे. परंतु बॅटरला देखील हार मानून चालणार नाही. 1-2 6 जरी आले ना तरी सुद्धा गेम चेंज होईल, परंतु त्याच्यासाठी ते मारावे लागतील. 51चा करायचा आहे पाठलाग. आणि अजूनही जर पाहिलं तर 44 पाहिजेत. 18 बॉल आणि 44 धावांची आवश्यकता. मुंबईकरांचं लाईफ किती फास्ट असतं. अगदी घड्याच्या काट्यावर आपण चालतो. ही ट्रेन पकडायची तर ती पकडायचीच आहे. मग मुंबईकरांचं क्रिकेट बऱ्यापैकी शनिवार रविवारवर अवलंबून राहतं. 5 दिवस काम करायचा, शनिवारी हाफ डे असेल तर हाफ डे नंतर, नाहीतर रविवारी, हे 2 दिवस क्रिकेटसाठी राखून ठेवायचे. असं हे आम्हा मुंबईकरांचं क्रिकेट मात्र सातत्याने पाहायला मिळतं. वा, हे मूलचंद सर आहे तिकडे, असलम सर आहेत, 50-50 वर्ष क्रिकेटसाठी दिलेली लोक आहेत तिकडे. प्रशांत सर सुद्धा आता इकडे दाखल झालेत. अमित गोलतकर सर बाजूला आहेत. थोड्या वेळापूर्वी संजू सुद्धा आले होते इकडे. वेगवान बॉल जाईल यष्टीरक्षकाच्या दिशेने. नितीन यांना आपण पाहतोय. वेगवान गोलंदाजी, नितीन कुठे वेगवान गोलंदाजी. आजच्या दिवसभरात या गोलंदाजाने सुद्धा खूप चांगली कामगिरी केलेली आहे. काही नौखे चेहरे परंतु छाप सोडून गेलेत या स्पर्धेमध्ये. अभिषेक समोरच्या दिशेने टोलावलाय. वा वा वा, बॅट फिरवली की बॅडमिंटनचं रॅकेट फिरवलंय.
जबरदस्त स्ट्रोक, बॉल सीमारेषा पार, येतोय कडक षटकार. या मैदानात गेल्याही वर्षी बेस्ट बॅटरचा पुरस्कार जिंकला होता त्यांनी, आणि याही वर्षी आता त्यांना नुसतं बेस्ट बॅटर घेऊन चालणार नाही, सरांनी आठ ठेवली की सिरीज घ्या. परंतु पाहूया, दोन्ही टीम चांगल्या आहेत, मजा येणार आहे मॅचमध्ये, आणि प्रेक्षकांना सुद्धा तेच पाहिजे. यूट्यूबला सुद्धा प्रेक्षक आमच्याशी आज मोठ्या प्रमाणावर जोडले गेले. tenniscricket.in वर मैदानात सुद्धा काही खास प्रेक्षकांनी गर्दी केली, आणि काही खास प्रेक्षक आहेत त्या पलीकडल्या बाजूला बसूनच मॅच पाहतात, कित्येक वर्ष येतात तिकडे बसूनच मॅच पाहतात. कित्येक खेळाडूंनी हे मैदान गाजवलंय, आणि आजची रात्र कोण गाजवणार यानंतर निके बॉईजवाले रेडीच आहेत खेळण्यासाठी. ओ हो, खोलवर टप्प्याचा बॉल, वा, हा पलटवार होता. तुम्ही बेस्ट आहेत तर मी सुद्धा बेस्टच आहे, हेच दाखवतात या ठिकाणी. चांगला बॉल पाहायला मिळाला. डॉट बॉल, षटकार, डॉट बॉल असं समीकरण झालंय. धावसंख्या 13 झाली आहे. 51चा पाठलाग करायचा आहे. षटकाराची आवश्यकता आहे, चौकाराची सुद्धा आवश्यकता आहे. आणि अभिषेक आंबरे काय खेळलेत या स्पर्धेमध्ये, खूप चांगले खेळलेत. यावेळेला फटका फसलाय, परंतु पाठीमागे जाईल. तोपर्यंत एक रन तिकडे गोशांकित क्षेत्रात एक रन मिळणार आहे. धावसंख्या 14 वर गेली आहे. अजूनही सामना संपलेला नाहीये. 14 बॉल 37, म्हणजे या दोनपैकी एकतर मोठा फटका पाहिजे मॅचला ऑन ठेवण्यासाठी. पाहूया, ताई पॅकर याही संघाचा या मैदानात नेहमीच चांगला परफॉर्मन्स राहिलाय. हे माही 11 वाले सुद्धा गेल्याही वर्षी खूप चांगले खेळले होते, वरळीची मुलं. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, फिल्डर आहे तिकडे करण, लगेच फेकी करतायत अतिशय वेगात, परंतु त्याचा इकडे फटका बसतोय. एकच्या ठिकाणी आणखीन दोन मिळणार आहेत, आणि धावसंख्या 2 ने पुढे जाते. अजूनही मॅचला जिंकण्यासाठी जर पाहिलं तर मोठा पल्ला गाठायचा आहे. 16 झालेत, म्हणजे 35 पाहिजेत. 13 बॉल 35, मॅच संपलेली नाहीये. म्हणजे मजा त्याही वेळेला होती, परंतु असं मैदान केल्यामुळे रनची संख्या वाढली, 6ची संख्या वाढली. नाही तर खूप वाट पाहायला जायची, कधी त्या समोरच्या बिल्डिंगवर जायचा, कधी तिकडले आणि इकडले. पाठीमागे जातोय बॉल गोशांकित क्षेत्रामध्ये, आणि तिकडे 17, म्हणजे या मॅचला जिंकण्यासाठी अजूनही पाहिजेत 12 बॉल आणि 34. 12 मधले 5 बाहेर मारायचेत. कारण मोठं शेड्यूल आहे, एका दिवसात 13 मॅच करणं म्हणजे काही सोपी गोष्ट नाहीये. आमचे सगळे अंपायर, सगळे कॉमेंटेटर, सगळे ऑलिएंटर, सगळे कॅमेरामन, विशेष म्हणजे ते बिचारे उभे आहेत, आम्ही तरी बसलो ते उभे आहेत, त्याच्यामुळे त्यांचंही कौतुक करावं लागणार आहे. आणि प्रेक्षक आपल्याशिवाय तर मजाच नाही. किती मोठी टुर्नामेंट भरवा, प्रेक्षक नसतील तर मजा नाही. त्याच्यामुळे प्रेक्षक राज्यात तुमचे आम्ही आभारी आहोत. आणि चला मॅच सुरू करायची आहे. शेवटच्या 2 ओव्हर मात्र आता बाकी आहे. सामना थोडासा लांबलाय, आणि बॉलिंगसाठी येत आहेत पंकज पाटील, पालन, एक वेगवान उंचपुरी असे असणारे हे गोलंदाज. विशारद पगारे, आज विशारदला एक संधी आहे, एका मोठ्या मंचावर स्वतःला पुन्हा एकदा सिद्ध करण्याची संधी आहे. लालबागच्या या खेळाडूमध्ये टॅलेंट आहे, आज ते दाखवावं लागणार आहे. श्रीजा 11 या संघाला मात्र खूप साऱ्या ट्रॉफी जिंकून दिल्यात, परंतु आज विशारदला ती कामगिरी करायची आहे. कारण
तुमची प्रसिद्धी त्याच वेळेला होणार आहे. एकतर मोठ्या स्पर्धेत खेळा, नाही तर मोठ्या टीम विरुद्ध खेळा. विशारद पगारे, 12 बॉल अजूनही बाकी आहेत क्वालिफायर मॅच. पहिला बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न, व्हाईट बॉल या ठिकाणी घोषित केला जातोय आणि जसा वाईट घोषित केला तसंच मात्र तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे. इकडे चॅलेंज केलंय फिल्डिंग टीमने या वाईडला. यानंतर सेमीफायनलची मॅच आहे, याची नोंद सगळ्यांनी घ्यायची आहे. निकी बॉईज रेडी आहे का? हा बॉल योग्य होता. चला जवळ मॅचच्या दिशेने मोठे फटके मारावे लागतील. विशारद पगारे सज्ज आहेत. ओ व्हाईट बॉल येताना पाहिलं मिळेल. धावसंख्या 1 ने पुन्हा पुढे जाईल. अजूनही मॅचला जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 33ची आवश्यकता आहे. 11 बॉल 33. षटकाराची आवश्यकता आहे, चौकाराची सुद्धा आवश्यकता आहे. मॅच ऑन ठेवणं गरजेचं आहे. हो, यावेळेला एक वेगवान बॉल, परंतु नियंत्रण नव्हतं त्या बॉलवर आणि त्याच्यामुळे व्हाईट बॉल प्लस आणखी एक सुद्धा मिळणार आहे. या 2 रन आलेले आहेत. दबाव दोन्ही बाजूला आहे. ही मॅच जिंकायची आहे, सेमीफायनलला जायचं आहे आणि निकी बॉईज बरोबर खेळायचं आहे. दोन्ही टीमने ते स्वप्न पाहिले. पाहूया कुणाचं पूर्ण होणार. 20 धावा धावफलकावर आहेत. 31 अजूनही पाहिजेत. 11 बॉलचा खेळ बाकी आणि स्ट्राईकवर आता येत आहेत अभिषेक आंबरे, वरळीचे खेळाडू. ओ पुन्हा एकदा लेग स्टंपच्या बाहेर. थोडंसं नियंत्रण, नो डाऊट खूप चांगले बॉलर आहेत पंकज, परंतु या क्षणी जर पाहिलं तर त्यांचं नियंत्रण पाहायला मिळत नाहीये. ते कमबॅक करावं लागणार आहे. आज बऱ्याचशा गोलंदाजांना रनअप घेताना अडथळा सुद्धा निर्माण झाला. तिकडे चिखल असल्यामुळे, काही ठिकाणी मॅट असल्यामुळे थोडेसे लयबद्धता हरवताना पाहायला मिळाली.
परंतु या सगळ्या गोष्टींमधून तुम्हाला जावंच लागणार आहे, तुम्हाला खेळावंच लागणार आहे. कंडिशन काही असू दे, तुम्हाला चांगलं खेळायचं आहे. हे पावसाळी क्रिकेट आहे. ओ हो हो हो, काय बॉल टाकलाय, जबरदस्त. याचसाठी ओळखले जातात पालन टप्पा. वेग आहे या खेळाडूकडे, उंच पुरे आहेत, धिप्पाड देह यष्टी, आणि काय वेगात मात्र आता यॉर्कर करण्याचा प्रयत्न त्यांनी तिकडे केलाय. अभिषेक सारख्या बॅटरला थांबवलंय, परंतु अभिषेक देखील जास्त थांबण्यातले नाहीयेत. हो हो, पुन्हा आता ऑप्टमच्या बाहेर यॉर्कर करायला गेले आता, परंतु वेग भन्नाट होता, वेगाची तडजोड नाही केली, वेग तसाच ठेवला. धावसंख्या पुढे गेलेली आहे. मोठे फटके नाही आले ज्याची आवश्यकता आहे, ज्याची आवश्यकता आहे मोठे फटके पाहिजेत. अजूनही जर पाहिलं तर 9 बॉल बाकी आहेत आणि मॅचला जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 28ची आवश्यकता आहे. म्हणजे या 3 बॉलमध्ये 1-2 मोठे फटके पाहिजेच पाहिजे. हो हो, आणखीन एक यॉर्कर, काय जबरदस्त टाकलाय. आपण बॅटरसाठी टाळ्या वाजवतो, मला वाटतं या बॉलसाठी सुद्धा टाळ्या वाजायला हरकत नाही. काय बॉल टाकलाय. यस, बायच्या स्वरूपातील एक रन आहे, परंतु अजूनही सामना संपलेला नाहीये. आता किती मोठा बॅटर असतं तर त्याने काय केलं असतं, या बॉलवर चान्सच नाही दिला. एवढा जबरदस्त बॉल टाकला. पालन टप्पा. अभिषेक हा खेळाडू काही मॅच सोडण्यातला नाहीये, फायटर आहे, फायटर, फाईट करावी लागेल. 8 बॉलमध्ये 27 करायचे आहेत. अभिषेक समोर समोर मारण्याचा प्रयत्न केलाय, तिकडे आहेत फिल्डर, त्यांच्याकडून झाली आहे चुकी आणि चुकीला माफी नाही. बॉल सीमारेषा पार, 4 चौकार. तेवीसची आवश्यकता आहे. पाहूया काय होईल. 7 बॉल बाकी आहे. हा बॉल खूप निर्णायक आहे. अभिषेक देखील काही कमी नाहीये. यावेळेला स्ट्रोक खेळलाय, समोरच्या दिशेने मारलाय, अतिशय वेगात आले तिकडे करण, फेकी करतायत. तोपर्यंत जर पाहिलं तर 1 रन मिळणार आहे आणि मॅच गेली शेवटच्या ओव्हरमध्ये, जिकडे बॉल बाकी आहे ते 6 आणि रन करायचे ते आता 22. चांगली बॉलिंग टाकली, वाईट टाकले हरकत नाही, परंतु बॉल काही असे टाकले ना ज्याच्यावर मोठे स्ट्रोक खेळणं शक्यच नव्हतं आणि त्याच्यामुळे मॅच आता एका बाजूला झुकली आहे, परंतु संपलेली नाही. अभिषेक मैदानात आहेत. मैदानात जर पाहिलं तर विशारद आहेत. 23 पाहिजेत. यस, बरोबर ना. 23 पाहिजे. 23 पाहिजे. थोडीशी दुरुस्ती. जर का पहिल्या बॉलला मोठा फटका आला, मजा येईल मॅचमध्ये. पाहूया. आणि बॉलिंगसाठी फकीरा, 23ची आवश्यकता आहे. पवई फिल्टर पाड्याचे बॉलर फकीरा आलेले आहेत बॉलिंगसाठी. षटकार हॅट्रिक झाले तर 500 रुपयाचा पुरस्कार गांधी यांच्याकडून असणार आहे. वाह, क्रिकेट प्रेमी आहेत, क्रिकेटचे दर्दी आहेत, त्यांच्याकडून पुरस्कार आहे. शेवटची ओव्हर, पहिल्याच बॉलवर सिक्सर. पहिला आलाय.
5 बॉल 17. या मैदानात जोपर्यंत शेवटचा बॉल पडत नाही तोपर्यंत काही होऊ शकतं. गेल्या वर्षीची फायनल आठवा, आजच्या दिवसातील 2 मॅच आठवा आणि अभिषेक मैदानात आहेत. फकीरा चांगले बॉलर आहेत, बॉलला चांगलं वळवण्याचा प्रयत्न करतायत आणि त्याच्यामुळे कमबॅक तर तेही करतील. चला मॅच सुरू करायची आहे. आता अजूनही जर पाहिलं तर 5 बॉल बाकी आहेत आणि रन करायचे 17. 5 बॉलमध्ये 17. थोडीशी चर्चा पंकज करतायत, पालन करतायत, बॉलर करतायत. अभिषेक आमरे आजच्या दिवसाचा हिरो आहे. 17 पाहिजेत, 5 बॉल बाकी आहे. वरळीचा हा स्टार चर्चेत आहे. का नाही चर्चा होणार? परफॉर्मन्स आहे भाऊचा आणि त्यांनी जबरदस्त परफॉर्मन्स दाखवलाय. जे प्रेक्षक यूट्यूबला मॅच पाहतात त्यांच्या माहितीसाठी षटकार पाठीमागे डिक्लेअर रन आहेत. लेग साईड ऑफ साईडला बराचसा लांबवर चौकार आहे पण तिकडे 6 नाहीये. समोरच्या बाजूला षटकार आहे आणि थोडासा वाईड अशा या झोनमध्ये 6 आहे. ऑप्शनच्या बाहेर बॉल टाकलाय आणि इकडे तिसऱ्या पंचांची मागणी बॅटिंग टीमने केलेली आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. मधुसूदन आमरे साहेब यांचे या ठिकाणी आगमन होत आहे. चिंचबंदर डोंगरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ जे आता 88व्या वर्षामध्ये पदार्पण करत आहे. महाराष्ट्रातील एक ख्यातनाम गणेशोत्सव मंडळ. मी या ठिकाणी मधुसूदन आमरे साहेब आपलं हार्दिक स्वागत असणार आहे. क्रिकेटचं प्रेम आणि त्याच्यामुळे सातत्याने या ठिकाणी त्यांचंही आगमन झालं आहे. हार्दिक असं स्वागत असणार आहे. या मैदानातल्या क्रिकेटची एक वेगळीच मजा आहे आणि तो आनंद, ती मजा या पुरंदर चषकाला भेट देण्यासाठी चिंचबंदर डोंगरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष मधुसूदन आमरे साहेबांचं स्वागत होत आहे. पाहूया निर्णय सध्या हायकोर्टात आहे. पाहूया काय होत आहे. हा बॉल वाईड आहे. हो, मॅचची उत्कंठा अजूनही कायम आहे. क्षणाक्षणाला पारडं बदलतोय हा सामना आणि आता जर पाहिलं तर अजूनही या मॅचला 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि रन करायचे आहेत 16. वाह, पैसा वसूल मॅच या ठिकाणी पाहायला मिळते. 5 बॉल बाकी आहेत. आणखीन एक चांगली मॅच इकडे पाहायला मिळते आपल्याला. अभिषेक आमरे आपल्या आयुष्यातील आणखीन एक महान पारी खेळतायत परंतु फकीरा सुद्धा जबरदस्त आहेत. यावेळेला स्ट्रोक खेळला जातोय. पाहूया किती लांबवर जातोय. 2 धावांसाठी. मॅच जबरदस्त चालली आहे. 4 बॉल बाकी आहेत आणि 14ची आवश्यकता आहे. वा, एक चांगला सामना आपल्याला आता पाहायला मिळतोय. पुरंदर चषक जबरदस्त चाललाय. चांगल्या मॅचेस होत आहेत. काही चौकार, काही षटकार, काही डॉट बॉल, काही विकेट आनंद देत आहेत आणि सिंग पॅकरची ही स्पर्धा चर्चेत आहे. फकीरा पवईचे एक चांगले बॉलर आहेत. वरळीचा बॅटर अभिषेक आमरे. हो,
हा बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर, थोडासा लांबून खेळले त्याच्यामुळे हा मिस केलाय एवढं मात्र नक्की. परंतु अजूनही मात्र सामना संपलेला नाहीये. 3 बॉल 14. जर का यानंतरच्या बॉलवर षटकार आला मजा येईल, परंतु फकीराने कमबॅक केलंय, हेही विसरून चालणार नाहीये. फकीरा समोर, समोरच्या दिशेने बॉल जातोय सीमा रेषा पार, षटकार. प्रेक्षकांनो, अभिषेकची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या व्हायला काय हरकत आहे. मॅच जबरदस्त चालली. या टाळ्या दोन्ही टीमसाठी झाल्या पाहिजेत, कारण दोन्ही टीम चांगल्या खेळत आहेत. ताई पॅकर सुद्धा चांगली खेळते आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर चांगला परफॉर्मन्स माही 11चा सुद्धा पाहायला मिळतोय. प्रभादेवीचाही परफॉर्मन्स चांगला आहे आणि वरळीचाही परफॉर्मन्स चांगला आहे. दोघे आले डोंगरीमध्ये परफॉर्मन्स करायला. वा, आता 2 बॉल आणि 8ची आवश्यकता. चला, पंचांचा इशारा, मीटिंग जास्त घेऊ नका. क्या बात आहे. हा, प्रशांत सरांकडून खास मेजवानी आहे. आज जेवणाचा आस्वाद दिला जाईल. म्हात्रेंचा महाराजा आमचे प्रशांत सर यांच्याकडून, प्रशांत म्हात्रे यांच्याकडून जर अभिषेकने मॅच जिंकून दिली तर. परंतु फकीरा सुद्धा काही कमी नाहीयेत. ताई पॅकरचा या मैदानातील रेकॉर्ड चांगला आहे, माही 11चा सुद्धा चांगलाच आहे. फकीरा 2 बॉल 8ची आवश्यकता आहे. काय खेळतोय हा मुलगा, जबरदस्त कामगिरी अभिषेक आमरे यांची. 2 मध्ये 8. ऑफ स्टंपच्या बाहेर लोअर फुलटॉस, अगदी वाईडच्या थोडंसं आतमध्ये लाईन पकडून पंकजने 2 बॉल असे टाकले आणि याही बॉलरने 2 बॉल असे टाकले जे ऑफ स्टंपच्या थोडेसे वाईड लाईनच्या आतमध्ये होते कदाचित. परंतु पाहूया, त्याचाही रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे आणि ते ठरवतील जे काय आहे तिसरे पंच. हा बॉल योग्य होता आणि सामना संपलेला नाहीये. ताई पॅकर विजयाच्या दिशेने वाटचाल, परंतु या मैदानात चमत्कार होतात. पाहूया काय होत आहे. आणखीन एक बिग हिट केलाय. पाहूया किती लांबवर बॉल जाईल, परंतु या मॅचला जिंकलाय अमरदादा परुळेकर आणि कंपनी. ताई पॅकर, प्रभादेवी पालघर, अभिनंदन आपलं. परंतु अभिषेक आमरे आणि माही 11 वरळी, आपण केलेला परफॉर्मन्स सुद्धा काय जबरदस्त होता. आपलंही कौतुक करावंच लागणार आहे. आणि चला, चला टॉस साठी यायचं आहे.